अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आज वामनराज प्रकाशन पुणे यांचे परमपूज्य सौ सखाताई आपटे यांनी लिहिलेले तरी गा ऐसे करी या पुस्तकाचे आपण वाचन करीत आहोत. याच पुस्तकात आपण महाभारत, शरीरातले महाभारत, नवरत्नमाला, गोमटी हे पाहिलं. आता तरी संतांचे बजावे हे आपण पाहत आहोत. काल आपण वैराग्याची गोष्ट पाहिली. आज विवेक कसा येतो, म्हणजेच वैराग्य काही असे का एका मिनिटात येत नसते हे लक्षात ठेवावे. ते हळूहळूच येत असते. विवेक मात्र चटकन येतो. कसा, तर त्याचेही एक कारण आहे. आपण आपल्या सद्गुरूचे वागणे बोलणे बघितलेले असते. त्यांची शिस्त, स्वच्छता, त्यांचे इतरांशी प्रेमळपणे वागणे हे सर्व आपण वेळोवेळी अनुभवलेले असते. त्यांनी जोडलेली माणसे, त्यांचा लोकसंग्रह आपण जवळून बघितलेला असतो. असे सगळे बघितल्यावर आपल्याला नकळतच असे वाटते की एवढे सगळे हे कसे सांभाळत असतील बरे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांबरोबर कुठेही गेले तरी रोजची शेकडो माणसे त्यांना भेटायला येत असत. मामा प्रत्येकाशी प्रेमाने बोलत. कोणाला ते कधी रागावले नाहीत. त्यांना असे कसे जमत असेल असे आम्हाला वाटे. त्यांच्या अशा वागणुकीचा आमच्या मनाला कुठेतरी धाक असे. असा धाक असल्यावरच विवेक आपोआपच येतो हे लक्षात ठेवावे. मला अनेक साधक विचारतात की आम्ही आपल्या मुलांना धाक दाखवला की नाही. तर जरूर दाखवावा, पण तो योग्य गोष्टींचा व तोही न बोलता दाखवावा. तरच ती हळूहळू विवेकाने वागू लागतात. परमपूज्य श्री मामांनी आम्हाला कधी काही बोलून दाखवले नाही. कधीही असे विचारले नाही की साधना करता की नाही. पण ते स्वतः मात्र कधीही न चुकता पहाटे 4ला उठून साधनेला बसतच असत. हे आम्हाला माहीत होते. जर कधी काही कारणाने आमची पहाटेची साधना चुकली तर दिवसभर हुरहुर लागून एकसारखे मनात यायचे की आपण इतर सगळे व्यवहार न चुकत करतो, मग पहाटेच्या 4 वाजता उठण्याचेच का चुकवतो असे का, असा प्रकारचा धाक मनाला नकळत आला पाहिजे. आपल्या मुलांनाही जर धाक दाखवायचा असेल तर तो ओरडून काही बसत नसतो, तर तो नेहमी आपल्या सुयोग्य वागणुकीनेच त्यांना नकळत घालायला मिळतो. मग ज्ञानाग्नी प्रगटतो. असे हे सद्गुरू. यावर श्री माऊली पुढे फार सुंदर सांगतात. गुरुवाक्य एका आडीला बळकटपणे. ते म्हणतात की गुरुवाक्याने धाक बसतो. श्री गुरुवाक्या इतका सुंदर धाक दुसरा नाही. असे गुरुवाक्याचे बंधन मनाला पडते आणि मग मात्र ते यज्ञकुंड पूर्णत्वाने तयार झाले आहे असे म्हणता येते. अभ्यास सुरू झाला, विवेक आला, तिथे वैराग्य आले. हे सगळे आपल्याबरोबर आल्याबरोबर यज्ञकुंड धडाडून पेटायला लागले आणि ज्ञानाची प्रज्वलित होतो. म्हणजे तो चित अग्नी प्रगट होतो. ते ज्ञान आपोआप प्रगट होते. ते म्हणून मिळत नसते. ते वाचून कळत नसते. सांगून समजत नसते. मला जर एखाद्या कोणी सांगितले की मला अमुक एक प्रकाश दिसला, तो असा प्रखर होता, अमुक रंगाचा होता, वगैरे वगैरे, तर याचा अर्थ त्याला तो प्रकाश दिसला हे नक्की. पण त्याला ते सांगता आले, त्याचे वर्णन करता आले म्हणजे मात्र काहीतरी गडबड आहे. त्याचे कारण काय ते तुम्हाला सांगते. परमार्थात जे आतून बघितलेले असते ना, तो पराकोटीचा अनुभव आलेला असतो ना, तो नेमकेपणाने सांगणे बरेचदा खूप कठीण असते. आणि कुंडलिनी शक्तीचे अनुभव तर असे असतात की ते शब्दात सांगणे हमखास कठीणच असते. आपण जे अनुभवलेले असते त्यातला आनंद तर आपल्याला कळत असतो.
पण नेमके काय अनुभवले ते मात्र सांगता येत नाही. असा हा ज्ञानाग्नी मग सद्गुरू कृपेनेच उद्दीपित होतो. आता असा ज्ञानाग्नी पेटल्यावर तरी धूर पूर्णपणे थांबला का? खरे तर अग्नी पेटला म्हटल्यावर धूर थांबायला हवा, पण तो थांबत नाही. पहिला रिद्धिसिद्धीचा संभ्रम तो निवर्तोनी गेला धूम. पहिल्या प्रथम जसे जसे ज्ञान प्रगट व्हायला लागते तशा तशा त्यासोबत सिद्धी पण त्या वर यायला लागतात. असा रिद्धिसिद्धींचा संभ्रम प्रगट होऊ लागतो आणि कच्चा साधक त्यामध्येच अडकून पडतो. कसे ते सांगते. सिद्धीचा अडथळा फार जुनी घटना आहे. असाच एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. तो एके दिवशी बेळगावला परमपूज्य श्री मामांकडे आला आणि त्यांना म्हणाला की मामा, मला सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्यावर मामा म्हणाले, चांगली गोष्ट आहे, काय केलेस रे तू? तर तो म्हणाला की काही नाही, मी असाच एक मंत्र जपला. त्यावर मामाने त्याला विचारले की कुठला मंत्र जपलास? ते ऐकून त्याला वाटले की आपण मामांना जर काही सांगितले तर आपली सिद्धी जाईल, म्हणून तो बळेच म्हणाला की नाही, मला तसे नाही काही सांगता येणार. ते ऐकून परमपूज्य श्री मामांनी त्याला मुद्दामच पुन्हा विचारले की बरे, तुला सिद्धी कशाची प्राप्ती झाली आहे? त्यावर त्या मुलाने सांगितले की माझ्यासमोर एखादा माणूस आल्याबरोबर त्या माणसाचा चेहरा बघून मी त्याचे भूत भविष्य सांगू शकतो. त्यावर मामा हसून म्हणाले की चांगली गोष्ट आहे, मग आता तुझा काय विचार आहे? तर तो मुलगा म्हणाला की त्या योगे आता थोडी कमाई करायची आहे. झाले. मामाने त्या मुलाला याला बाहेर घालवा असे म्हणून हाकलून लावले. होता होता तो मुलगा मोठा माणूस झाला आणि वयाच्या 40व्या वर्षी परत एकदा असाच एका सत्पुरुषांना भेटायला नरसोबाच्या वाडीला गेला. त्यावेळी ते सत्पुरुष म्हणजेच परमपूज्य सद्गुरू योगीराज श्री गोळवणे महाराज हे श्री क्षेत्र नरसिंहवाडीला देवांची महापूजा करायला म्हणून आलेले होते. श्री गुरु महाराज स्नान करून कृष्णा नदीवरून वर आले आणि हा माणूस त्यांना नमस्कार करायला पुढे झाला. त्याला पाहून श्री गुरु महाराज हसले आणि म्हणाले, काय रे, तुझे सिद्धीचे कुठपर्यंत आले आहे? तर तो म्हणाला की आता कंटाळा आला आहे त्या सगळ्यांचा. त्यावर श्री गुरु महाराज उपरोधाने म्हणाले, असे लवकर कंटाळलास? अरे, सिद्धी प्राप्त झाली आहे तर चांगली कमाई करून घे. ते ऐकून तो माणूस चपापून म्हणाला, नको बाबा, हे सगळे कृपा करून घालवून टाका. सिद्धी परत घेतली. त्यावर श्री गुरु महाराज गंभीर होऊन म्हणाले, ठीक आहे, आमची हरकत नाही, पण अजून तुझी ती सिद्धी घालवायची वेळ आलेली नाही. त्यासाठी तुझी जरी तयारी झाली असली तरी आमची अजून झालेली नाही. श्री गुरु महाराजांनी असे म्हटल्यावर तो चमकून त्यांच्याकडे बघतच राहिला. शेवटी न राहून त्याने विचारलेच की तुमची कसली तयारी? तर श्री गुरु महाराज म्हणाले की अरे, आम्हालाही खात्री पटायला पाहिजे ना की तुझी मनापासून पूर्ण तयारी झालेली आहे म्हणून. ती अजून काही पटलेली नाही, जरा थांब. असे म्हणून श्री गुरु महाराज देवळासमोरील घाटाच्या पायऱ्या चढून पूजेकरता वर निघून गेले. त्या माणसाला काही राहेना. तो परत श्री गुरु महाराजांकडे त्यांची महापूजा आटोपल्यानंतर गेला. तो श्री गुरु महाराजांच्या पाया पडला आणि त्यांना कळकळीने म्हणाला की महाराज, माझी काही चूक झाली असेल तर क्षमा करा, पण मला आता यातून सोडवा. ही सिद्धी काही खरी नाही. त्याने असे म्हटल्यानंतर मात्र श्री गुरु महाराज त्याच्याकडे भेदक दृष्टीने बघत त्याला म्हणाले, ठीक आहे, तू आमच्या श्रीपादरावांकडे जा, ते बघून घेतील. आश्चर्य म्हणजे त्या माणसाला श्रीपादराव म्हणजेच मामा हे मुळीच माहीत नव्हते. त्यामुळे श्रीपादराव कोण हे शोधण्यातच त्याचा आणखी बराच काळ गेला. होता होता त्या माणसाच्या 50शीला कधीतरी परमपूज्य श्री मामा त्याला पुन्हा भेटले. दुसऱ्यांदा भेट झाल्यावर तो परमपूज्य श्री मामांना कळवळून म्हणाला की मामा, आता मात्र आपण माझी ही सिद्धी घालवा. त्यावर मामा म्हणाले, ठीक आहे, आमच्या श्री गुरु महाराजांनी यात लक्ष घातले म्हणून आम्ही ही सिद्धी घालवतो. पण काय रे,
तुझी तयारी आहे का मनापासून? तर तो म्हणाला, हो आहे मामा. किती पैसा कमवायचा आणि किती गोष्टी मिळवायच्या त्या सिद्धीने कंटाळा आला आहे. ते ऐकून मामा म्हणाले, वा वा, तुला पैशांचा कंटाळा आला, चांगली गोष्ट आहे. पण काय रे, आम्ही सांगितलेले तू तंतोतंत ऐकशील का? त्यावर तो गृहस्थ म्हणाला, हो ऐकीन ना, म्हणजे काय, तेवढ्यासाठीच तर मी आपणास इतकी वर्षे शोधत होतो. परमपूज्य श्री मामांनी त्याला त्यानंतर विचारले की बरे, तू रोज काय खातोस? त्यावर त्याने सांगितले की मी रोज फक्त बटाट्याची भाजीच खातो. मामा म्हणाले, फक्त बटाट्याची भाजी? तर तो म्हणाला की हो, रोज सकाळ दुपार संध्याकाळ फक्त बटाट्याची भाजीच खातो. त्यावर मामा म्हणाले की मग उद्यापासून ते पूर्ण बंद कर व रोज आमटी भात खात जा. ते ऐकून तो 2-3 मिनिटे गप्पच बसला आणि मग म्हणाला की नाही, हे नाही मला जमायचे. त्यावर परमपूज्य श्री मामा त्याला हसून म्हणाले की अरे, तुला फक्त एवढेच सांगितले की बटाट्याच्या भाज्याऐवजी आमटी भात खा. हे एवढे साधे देखील जर तुला जमणार नसेल तर आमचे बाकीचे सांगणे तू कसे काय ऐकणार? बरे जा, एवढा आग्रह धरलाच आहेस तर उद्यापासून तुला काहीही भविष्य समजणार नाही. तुझी सिद्धी आम्ही काढून घेतली, आम्ही तुला दिले ते सगळे परत घेतले आहे. परमपूज्य श्री मामांनी असे म्हटल्यावर तो माणूस मुकाटपणे तेथून निघून गेला. 2 वर्षांनी तो जेव्हा परत आला तेव्हा तो असा काही वैतागलेला होता की विचारू नका. कारण त्याच्या जवळची सिद्धी गेल्यावर त्याला पैसा मिळेना, मानपान मिळेना, त्याच्याकडे लोक येईनात. आता त्याला कोणीच विचारत नव्हते. रोज दारासमोर लोकांच्या रांगा लागलेल्या बघायची त्याला सवय, आणि आता तर कुत्रेही फिरकत नव्हते. मनाचे पेटवण. आपल्या महायोगाच्या साधनेत ज्ञानाबरोबर सिद्धीचाही धूर येत असतो. पण त्या सिद्धी इतक्या सोप्या नाहीत. त्या कधी येतात ते देखील कळत नाही. साधकाच्या अगदी नकळत त्या येतात. मग कधीतरी असे साधक घेऊन आम्हाला सांगतात की हल्ली मला पुढे काय होणार आहे हे आधीच समजते, आणि त्यावर जर ते कळायलाच हवे आहे का असे आम्ही विचारले तर हो, कळले तरी चालेल असे म्हणतात आणि मग तिथेच अडकून पडतात. पण ह्या अशा सिद्धींपासून जर खरेच सुटायचे असेल तर हा त्यांच्या रुबाबाचा सोहळ्याचा धूर पूर्णपणे निघून जाऊ द्यावा लागतो, आणि त्यासाठी तितके समर्थ सद्गुरूही भेटावे लागतात. सद्गुरू जर का समर्थ असतील तर ते शिष्याला सिद्धीमधून बरोबर बाहेर काढतीलच. अशा प्रकारे मग जो सिद्धीच्या संभ्रमाचा म्हणजेच समारंभाचा सोहळ्याचा धूर असतो, रुबाब बडेजाव असतो, तो जातो. तो धूर गेला म्हणजे मगच ज्ञानाचा प्रज्वलित स्फुल्लिंग उरलेला दिसतो. आता आपण सिद्धीचा धूर गेला असे समजू. त्याच्या खाली अजूनही प्रज्वलित ज्ञानरूप अग्नी शिल्लक आहे. त्यात इंधन काय घालायचे? तर श्री भगवंत सांगतात की त्यात मनाचे पेटवण घालावे. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले. कारण हे मन शेवटपर्यंत त्रास देणारे असते. त्यामुळे या मनाचा आज्ञाचक्रात लय होईपर्यंत साधकाला सांभाळूनच पुढे पुढे जावे लागते. याचसाठी श्री भगवंतांनी उद्धवांना बोध करताना असे सांगितलेले आहे की अरे उद्धवा, आज्ञाचक्रापर्यंत पोचणे ही गोष्टसुद्धा सोपी नाही. ते फार अवघड आहे. कारण आपले मनच संकल्प विकल्प रूपांनी सारखे मध्ये मध्ये येत असते. अशा त्या मनाचे या ज्ञानातील चिदग्नीत पेटवणं घालावे लागते. यज्ञकुंडात पेटवण्यासाठी वाळलेली लाकडेच घालावी लागतात. ओली लाकडे चालत नसतात. म्हणून आपले ते मनही वाळून हलके झालेले असले पाहिजे. मग असे वाळवण्यासाठीच यमनियम लागत असतात. जे यमनियमी हळवारले आडते होते. हे यमनियम साधकांनी याकरताच पहिल्यापासून पाळले पाहिजेत. तरच त्या मनाला काहीतरी बंद पडेल, काहीतरी शिस्त येईल
आणि त्यातली विकाराची ओल हळूहळू सुकून ते वाळायला लागेल. अशा वाळलेल्या मनानेच पेटवण घालायची असते. इंद्रियकर्माची आहुती हे आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आजचा पेपर